आणि आता एक मोठी बातमी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। राखी जाधव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। राखी जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। जागा वाटपाच्या मुद्द्यावरून राखी जाधव नाराज आहेत का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। राखी जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तिकीट वाटपावरून राखी जाधव नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला हा एक मोठा धक्का मानला जातोय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। राखी जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राखी जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करतील। तिकीट वाटपावरून त्या नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण राखी जाधव या नाराज असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय। काय अपडेट? अगदी खरं आहे। राखी जाधव या मुंबईच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्ष आहेत। संपूर्ण जागा वाटपामध्ये त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिलेली होती, परंतु ज्या पद्धतीनं पक्षानं जागा वाटपाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कच खाल्ला याच्यावर नाराज होऊन आज राखी जाधव या भाजपमध्ये प्रवेश करतायत। घाटकोपरमधला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा बुरुज या निमित्तानं कोसळतो आहे, कारण राखी जाधव या घाटकोपर परिसरातल्या एकमेव नगरसेविका होत्या। मनीषा रहाटे यांनी कालच रात्री अजित पवार यांच्याकडे प्रवेश केलेला होता, त्यामुळे शरदचंद्र पवार पक्षाचा एक खांबी तंबू या घाटकोपर परिसरामध्ये राहिलेला होता राखी जाधव या नावाना। पण आता राखी जाधव सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतायत। एक मोठा धक्का राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बसलेला आहे, कारण त्यांच्या मुंबई अध्यक्षात आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। अत्यंत महत्त्वाची, मोठी आणि धक्कादायक ही बातमी आहे की राखी जाधव, ज्या की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्ष आहेत, त्या आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मनसे आणि उबाठा यांच्या जागा वाटपामध्ये अवघ्या 10 जागा देण्यात आलेल्या होत्या। ज्या वंचितचा मुंबईमध्ये एकही नगरसेवक नाही, त्याला काँग्रेसनं 62 जागा दिल्या, परंतु ज्या राष्ट्रवादीचे मुंबईमध्ये 9 नगरसेवक होते त्या राष्ट्रवादीला मात्र मनसे आणि उबाठा यांनी अवघ्या 10 जागा सोडल्या। या जागांच्या वाटाघाटीमध्ये पक्षानं चांगली भूमिका बजावली नाही आणि मुंबई अध्यक्ष म्हणून आपणही सपशेल त्याच्यात फेल ठरलो या भावनेतून राखी जाधव या उदास झालेल्या होत्या। पक्षाच्या भूमिकेवर त्या नाराज होत्या। पक्षानं चांगल्या पद्धतीनं आपली मागणी रेटून नेली नाही असं त्यांचं म्हणणं होतं। त्यामुळे आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकलो नाही अशी त्यांची भावना झाली होती आणि याच उद्विग्नतेतून आज त्या भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला एक मोठा धक्का मुंबईमध्ये बसताना आपल्याला बघायला मिळतो आहे। राखी जाधव या भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि त्यामुळे घाटकोपर मधला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा बुरुज कोसळला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।